आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कागदी बोळा, ते विमान, ती मुलं, तो गोंधळ, बाप रे. म्हणजे एकाच वेळी फायटर विमान आणि तोफगोळ्यांचा अटॅक. तुला काय वाटतं पुढे काय झालं असेल? बापरे, मला आत्ताच भीती वाटते. ती घाबरली असेल ना तेव्हा? तेव्हा ती घाबरली नव्हती, पण थोडीशी गोंधळली होती. त्या मुलांसमोर नक्की काय बोलायचं, कुणाबद्दल बोलायचं आणि कसं बोलायचं ते ठरत नव्हतं. आणि जेव्हा ते ठरलं तेव्हा मात्र नाईस थ्रो. मला खात्री आहे हा कागदाचा बोळा ज्याने कोणी फेकला असेल तो नक्कीच भविष्यात खूप मोठा स्पोर्ट्समॅन होणार आहे. आणि हे कागदी विमान ज्याने कोणी फेकलं असेल तो नक्कीच शिक्षण संपल्यानंतर पायलट होणार आहे. सो आपल्या भावी स्पोर्ट्स पर्सन साठी, पायलट साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि ज्यांची विमानं आणि कागदी बोळे स्टेज पर्यंत येऊन पोहोचले त्यांच्यासाठी तर अजून जोरात टाळ्या होऊन जाऊ दे. मी पण तुमच्यासारखीच होते, थोडीशी अल्लड, थोडीशी मस्तीखोर. असं तुमच्या एवढी असताना कागदी विमान बनवून फेकणारी. पण त्याच वेळी एक दिवस विमानात जग प्रवास करणार असं स्वतःला सांगणारी मी मैत्रेयी सरदेशपांडे. 3 वर्षापूर्वी पुढील शिक्षणासाठी माझ्या विमानानं टेक ऑफ केले. बिझनेस मॅनेजमेंटची डिग्री मिळवून काही मिनिटापूर्वीच ते विमान इथल्या एअरपोर्टवर लँड झालं. आणि त्यानंतर स्पेशली मी फक्त तुम्हाला भेटायला इथे आले. आता मला प्रश्न पडतो, स्वतःचं स्वप्न पूर्ण करून झाल्यानंतर इंडियामध्ये येतात मला खूप ठिकाणाहून आमंत्रण आलं, पण सगळ्यात आधी मला इथेच का बरं यावंसं वाटलं असेल? उत्तर सोपं आहे. तुम्ही जे स्वप्न पूर्ण करता खरं तर ते